आजची आपली कथा आहे 2 कोटींचं गुपित आणि आईचा विश्वासघात। घरच्यांनी विश्वासघात केला, पण आजोबांनी आधीच शहमात ठेवली होती। गावातल्या जुन्या वाड्याच्या अंगणात शांतता पसरली होती। आजोबांचा अंत्यसंस्कार होऊन 2 दिवस झाले होते। अनन्या शहरातून आली होती। तिच्या मनात दुःख होतं, पण त्यापेक्षा जास्त प्रश्न होते। आजोबा शेवटच्या काही वर्षांत सगळ्यांपासून दूर झाले होते। कोणी म्हणायचं ते वेडे झाले, कोणी म्हणायचं त्यांना कुणावर विश्वास नव्हता। अनन्याला मात्र ते नेहमी बुद्धिबळ शिकवणारे, शांत आणि विचारपूर्वक चाल करणारे आजोबा आठवत होते। घर आवरताना कपाटाच्या मागे तिला एक जुनी पिशवी सापडली। त्यात एक बँकेचं पासबुक, बॅलन्स 2,14,87,000 रुपये। अनन्याचे हात थरथरले। 2,14,00,000 घरात तर नेहमी पैशांची कमतरता दाखवली जात होती। आई सत्य म्हणायची, तुझ्या आजोबांनी सगळं उधळलं। मग हे काय होतं? दुसऱ्याच दिवशी ती बँकेत गेली। मॅनेजरने पासबुक पाहिलं, कम्प्युटरमध्ये तपासलं। त्याचा चेहरा गंभीर झाला। हे खाते फ्लॅग्ड आहे का? 3 वर्षांपूर्वी बनावट कागदपत्र देऊन पैसे काढण्याचा प्रयत्न झाला होता। अनन्याच्या छातीत धडधड वाढली। कोणी? मॅनेजर काही क्षण शांत राहिला। तुमच्या आईने। जणू वेळ थांबला। घरातील सामना। घरी येताच तिने आईला विचारलं, आई, तू बँकेतून पैसे काढायचा प्रयत्न केला होता? आईचा चेहरा पांढरा पडला। तू माझ्यावर विश्वास ठेवतेस ना? ते वेडे झाले होते तुझे आजोबा। सगळे पैसे कुठेतरी लपवून ठेवले होते। घर चालवायचं होतं, पण बनावट सही। आई चिडली। मी त्यांची मुलगी आहे, मला हक्क आहे। अनन्या काही बोलली नाही, पण तिच्या मनात एक प्रश्न जळत राहिला। जर हक्क होता तर लपून का? त्या रात्री तिला झोप लागली नाही। ती आजोबांच्या खोलीत गेली। तिथे त्यांचा जुना बुद्धिबळाचा पट ठेवलेला होता। लहानपणी ते म्हणायचे, अन्या, आयुष्यातील सर्वात मोठी चाल शेवटी उघड होते। ती पट उचलते। खाली एक लिफाफा, तिचं नाव लिहिलेलं। आजोबांचं पत्र। प्रिय अन्या, जर तू हे वाचत असशील तर माझी शेवटची चाल सुरू झाली आहे। माझ्या पैशांपेक्षा मला तुझं भविष्य महत्वाचं आहे। मला माहित आहे, घरातला कोणीतरी त्या पैशांवर डोळा ठेवेल, म्हणून मी खाते फ्लॅट ठेवले आहे। जोपर्यंत योग्य व्यक्ती स्वतः येऊन सत्य शोधत नाही, तोपर्यंत पैसे कुणालाही मिळणार नाही। आणि हो, 3 वर्षांपूर्वी ज्याने बनावट सही केली, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत। तू योग्य निर्णय घेशील यावर माझा विश्वास आहे। तुझा आजोबा। अनन्याच्या डोळ्यात पाणी आलं। आजोबांनी सगळं ओळखलं होतं। सत्याचा दुसरा भाग। पण पत्राच्या शेवटी अजून एक ओळ होती। कपाटाच्या खालच्या गुप्त कप्प्यात दुसरं पत्र आहे। तिने कपाट उघडलं। खालचा फळा सरकवला। तिथे एक फाईल, त्यात फोटो, बँकेचे दस्तऐवज आणि एक डॉक्टरचा रिपोर्ट। रिपोर्ट वाचून तिचे हात थंड पडले। 3 वर्षांपूर्वी आईला गंभीर कर्जाचं ओझं होतं। काही लोकांनी धमक्या दिल्या होत्या। आईने पैसे स्वतःसाठी नाही, तर घर वाचवण्यासाठी काढायचा प्रयत्न केला होता, पण चुकीची पद्धत निवडली। अन्याने दुसऱ्या दिवशी आईसमोर फाईल ठेवली। आईचे डोळे भरले। मी तुला सांगितलं नाही, कारण मला लाज वाटली। तुझे वडील गेले तेव्हा सगळं माझ्यावर आलं। मी घाबरले होते,
पण आजोबांना सांगितलं असतंच तर. आई शांत. त्यांना वाटलं मी फक्त पैशांसाठी करते आहे. अनन्याला कळलं, हे फक्त पैशांचं प्रकरण नव्हतं. हा अविश्वासाचा खेळ होता. शेवटची चाल. अनन्याने वकिलाशी संपर्क केला. बँकेला पत्र दिलं. पुरावे सादर केले. ती म्हणाली, हे पैसे माझ्या नावावर ट्रान्सफर करा. पण त्यातून पहिल्यांदा आईचं कर्ज फेडलं जाईल आणि उरलेले पैसे आजोबांच्या नावाने ट्रस्टमध्ये जातील. गावात मुलींसाठी शिष्यवृत्ती सुरू झाली. आईला तिची चूक मान्य करावी लागली. पण तिला दुसरी संधीही मिळाली. 1 महिन्यानंतर बँकेतून फोन आला. मॅडम, तुमच्या आजोबांनी फिक्स्ड डिपॉझिट वेगळ्या नावाने ठेवले होते. रक्कम 1,05,00,000 रुपये. लेटर अटॅच. जर तू आईला माफ केलंस तरच ही रक्कम तुला मिळेल. अनन्या हसली. आजोबांनी खऱ्या अर्थाने शहमात केली होती. पैशांची नाही, अहंकाराची. अंतिम ओळ. कधी कधी विश्वासघात हा शेवट नसतो, तो शेवटची चाल असतो.